वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, म्हणूनच शुक्र या ग्रहाचा या राशीमध्ये जन्मलेल्या लोकांवर खोलवर परिणाम होतो। वृषभ राशीचे लोक खूप शांत आणि सौम्य असतात। त्यांची मानसिक क्षमता चांगली असल्याने कोणत्याही संधीचा फायदा घेणं त्यांना चांगले जमते। ते कलेला जास्त महत्त्व देतात आणि जाणीव असल्याने जमिनीवर राहतात। ते कासवासारखे हळूहळू चालतात आणि कोणाच्याही डोळ्यात न येता त्यांच्या यशाकडे वाटचाल करत असतात। वृषभ राशीतील लोकांचे व्यक्तिमत्व बरेच आकर्षक आहे। लोक त्यांच्यापासून खूप प्रभावित होतात। शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे मन सर्जनशील आणि कलात्मक कार्यात लागते। तथापि त्यांच्यात नेहमीच भारदस्त राहण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे त्यांचे वर्तन कधीकधी कठोर होते। ते कोणत्याही कारणाशिवाय कोणताही धोका घेत नाहीत। नेहमीच संरक्षणात्मक दृष्टिकोन स्वीकारतात। जेव्हा ते काही करण्याचा निश्चय करतात तेव्हा ते पूर्णत्वात नेतात, मगच थांबतात। त्यांना गोष्टी अर्धवट सोडणे आवडत नाही, मागे वळून पाहायला आवडत नाही। वृषभ राशीचे लोक त्यांचे अनुभव, क्षमता आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर सर्व काही मिळवतात। ते भौतिक गोष्टींनी संपन्न असतात। वृषभ राशीत जन्मलेल्या लोकांना अडून बोलणे आवडत नाही, म्हणूनच ते नेहमी सरळ बोलणारे म्हणून ओळखले जातात। या राशीचे लोक अतिशय स्वाभिमानी असतात। त्यांचा स्वाभिमान त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतो, ज्यामुळे ही लोक इतर लोकांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेम जागृत करतात। नवीन लोकांवर पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय त्यांच्याशी मैत्री करणे त्यांना कठीण वाटते। कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा ही लोक सर्व परिस्थितीत एकसमान वागतात। त्यांचा धर्मावर खोल विश्वास आहे। ते नेहमीच धर्मकार्यात व्यस्त असतात। त्यांना व्यवसायात चांगले यश मिळते। भौतिक सुखांसाठी सतत प्रयत्न करतात। कामाच्या ठिकाणी इतरांना नेहमी मदत करतात, त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून नेहमी कौतुकाची धाप मिळते। वृषभ राशीचे लोक स्वतःची दिनचर्या स्वतःहून ठरवतात। त्यात बदल करणे त्यांना अजिबात आवडत नाही। त्यांना आयुष्यात सर्व काही सहज मिळवायला आवडते। त्यांच्यात पुराणमतवादाची भावना अधिक आहे, म्हणूनच या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराने जास्त मेहनत घेणे आवडत नाही, पण जोडीदारासाठी कठोर परिश्रम करून त्यांच्या लहान लहान इच्छा पूर्ण करणं आवडतं। ही लोक सुरक्षा आणि वचनबद्धतेला प्राधान्य देतात। जर ते वाईट लोकांपासून दूर राहिले तर ते सर्वात आनंदी असतात। ते नेहमीच इतरांच्या कौशल्याची स्तुती करतात। नेहमीच स्वतःच्या मूल्ये आणि तत्वांवर ठाम असतात। जय श्री स्वामी समर्थ। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।